राज्यातील शेतकऱ्यांची सध्या अवस्था बिकट झाली आहे। खरीप हंगाम सुरू असतानाही DAP आणि 10-26-26 या अत्यावश्यक खतांचा तुटवडा प्रचंड प्रमाणात जाणवत आहे। महिन्याभरापासून खतांच्या मागणीचा गोंधळ सुरू असताना सरकार आणि कृषी विभाग मात्र गाढ झोपेत आहेत। शेतकरी खतासाठी अनेक भागांमध्ये हेलपाटे मारत आहेत। एकीकडे अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान, दुसरीकडे खतांची टंचाई, यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीस आले आहेत। खताशिवाय पेरणीला अर्थ नाही आणि पेरणी झाली तरी उत्पादनात मोठा फटका बसणार ही भीती शेतकऱ्यांच्या मनात खोलवर बसली आहे। खासगी विक्रेत्यांकडून अत्यल्प साठा मोठ्या किमतीने विकला जात असून शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसत आहे। त्यातही अजून लिंकिंग ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। याचा थेट फायदा काळा बाजार करणाऱ्यांना आणि खासगी खत माफियांना होत आहे। यामुळे खत उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना ते मिळत नाही, ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे। काही दिवसापूर्वी कृषी विभागाने भरारी पथकांचे पंख छाटल्याने तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांकडे खत तपासणीसाठी अधिकारच नाहीत, ही बाब धक्कादायक आहे। त्यामुळे बाजारात खुलेआम बोगस खतांची विक्री सुरू आहे। कोणते खत प्रमाणित आहे, कोणते बनावट, हे ठरवणारा कोणीच नाही। हे लक्षात घेता शासनाचा निर्णय अघोरी, अपारदर्शक आणि शेतकरी विरोधी ठरत आहे। शेतकरी संघटनांनी वारंवार मागणी करूनही शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। खतांची उपलब्धता, वितरण आणि गुणवत्ता यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत। काही ठराविक कंपन्यांच्या पालनपोषणासाठी सरकारने दबावात भरारी पथकांची नियुक्ती रद्द करून ही पथके निष्क्रिय केली का, असा प्रश्न आता शेतकरी उघडपणे विचारत आहेत। या भीषण परिस्थितीत सरकारने तत्काळ उपाययोजना करून खतांचा साठा सुनिश्चित करावा, स्थानिक पातळीवर तपासणी अधिकार परत द्यावेत आणि बोगस खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी। अन्यथा शेतकऱ्यांचे संयमाचे बांध फुटेल आणि याला पूर्ण जबाबदार हे अकार्यक्षम शासन असेल।